जरांगेंना मुंबईत मोर्चा काढण्यास परवानगी मिळाली। आझाद मैदानात एक दिवसीय आंदोलनाकरता परवानगी। मनोज जरांगेंची अंतरवालीतून मुंबईकडे कूच। आंदोलन एक दिवसाचं नाही तर बेमुदत असेल, मनोज जरांगेंची भूमिका आंदोलनावर ठाम। आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, जरांगेंच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनाचं निवेदन 3 दिवसांपूर्वी मिळालं, त्यानुसार समितीला आणखी मुदतवाढ दिली गेली। राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी, बाप्पाच्या दर्शनासाठी ठाकरे कुटुंब शिवतीर्थवर। मुख्यमंत्र्यांनी घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन, उद्धव ठाकरेंनंतर फडणवीस राज ठाकरेंच्या घरी। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान, मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केली पूजा। राज्यात गणेशोत्सवाची धूम, घरोघरी बाप्पाचं शास्त्रशुद्ध पूजन, तर मोठ्या मंडळांच्या बाप्पाच्या दर्शनाला एकच गर्दी। मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह, लालबाग गणेश गल्लीसह चिंतामणीचा दरबार सजला, सिद्धिविनायकाच्या चरणीही भाविक लीन। पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष, ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत, मानाच्या गणपतींच्या उत्साहात मिरवणुका। नेते अभिनेते बाप्पाच्या भक्तीत लीन, पंकजा मुंडे तावडेंच्या घरी बाप्पा विराजमान, अभिनेता सुबोध भावेही बाप्पाच्या भक्तीत मग्न। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन, पूजा अर्चना आणि आरती करत एकच जल्लोष। नाशिकच्या पहिल्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात, चांदीचा पहिल्या मानाच्या गणपतीची मिरवणूक रविवार कारंजाकडे मार्गस्थ। रायगडच्या सालेगावचा अनोखा गणेशोत्सव, एकाही घरात गणपतीची प्रतिष्ठापना नाही तरीही गणेशोत्सव जल्लोषात साजरा, तलावातून निघाली बाप्पाची पालखी मिरवणूक। ऑपरेशन सिंदूरच्या देखाव्यानं गणेशोत्सवात देशभक्तीची झलक, घोणसईतील हर्षल पाटील यांच्या घरचा खास देखावा, ऑपरेशन सिंदूर थीममुळे बाप्पा ठरला विशेष। शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास पकडावी, चांगलं उत्पन्न घेण्यासाठी एआयचा वापर केला पाहिजे, कृषी मंत्री दत्ता भरणेंचं बारामतीत वक्तव्य। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता, शेतकऱ्यांना लवकरच सरकारकडून मदत मिळेल, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। अष्टपैलू आर अश्विननं तडकाफडकी आयपीएल मधून निवृत्तीची केली घोषणा, 16 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला केला राम राम। अमेरिकेनं भारतावर लावलेला अतिरिक्त 50% टॅरिफ आजपासून लागू, ज्वेलरी, टेक्स्टाईल आणि वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांना सर्वाधिक फटका।